आपल्या सर्वांचं नेतृत्व यांनी आपल्याला खरंतर या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्राच्या शिवरायांच्या ऐतिहासिक व्यवस्थेनंतर मराठी माणसाला जो सन्मान दिला ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आदरणीय स्वर्गवासी धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, सन्माननीय आपल्या सर्वांचे खासदार, आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी सर्वसामान्य पोशाखामध्ये दिल्ली पाहिली ते आदरणीय खासदार स्वर्गवासी किसनराव मार्केले साहेब, आमचे मित्र आणि आमचे नेते स्वर्गवासी अविनाशजी राणे साहेब, सन्माननीय शिवाजीराव मेंढे साहेब माजी आमदार, आदरणीय मोर्डे गुरुजी, आदरणीय सरपंच स्वर्गीय गांजळे साहेब, त्याप्रमाणे धर्मवीर आमचा चंद्रशेखर, या सर्व असलेल्या मनसर आणि तालुक्याच्या जडणघडणीमध्ये काम करणारे माझ्या सर्व या थोर महात्म्यांना मी अभिवादन करतो। आणि नगरपंचायतमध्ये जे यश प्राप्त झालं त्याच्यामध्ये आम्हाला जी ताकद दिली अशी ताकद कुठलाच नेता राजकारणामध्ये देऊ शकत नाही। राज्यामध्ये खूप नेते आम्ही पाहिले, खूप पक्ष सुद्धा मी पाहिले, सर्व पक्षांशी आमचे अतिशय जवळचे आणि घरोबाचे संबंध आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांना तोड नाही हे मी तुम्हाला आज सांगतो। एकनाथ शिंदे साहेबांना तोड नाही। कार्यकर्त्यातला नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या सर्वांचे सन्मान्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या चरणावर हा यश असलेला आमचा यशस्वी गुलाल त्यांच्या चरणावर आम्ही समर्पित करतो। मनसर जिंकेल असं कोणाला वाटत नव्हतं, पण साहेबांचा काय डायलॉग फेमस झाला, विरोधक होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल। क्या बात आहे साहेब, तुमच्या काय शब्दाने मनसर जिंकलं। हजारो हृदयांनी हात लावले आणि त्या धनुष्यबाणाला तुम्ही उजवी दिली। आज नगराध्यक्ष पदावर ज्यांनी कोरोना काळामध्ये संकट मोचन म्हणून काम केलं, माझ्या 39 पेशंट ऍडमिट केले जुन्नरचे, 39 पैकी 13 लोकांना आगळी डाग, तर घरचे लोक आलेच नाही। जुन्नरच्या 13 लोकांना आगळी डाग फक्त एकाच माणसाने दिला, त्याचं नाव आहे दत्ता गांधळ। त्याच्यासाठी आज मला डोळे भरवण्यासाठी आले की खरं कोण नसतं आयुष्यात कोणाचं, प्रसंगाला जो उभा राहतो त्याला माणूस म्हटलं जातं। ही लढाई होती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची, ही लढाई होती बिगर कामाच्या विरुद्ध कामाच्या माणसाची। अरे मी तुला बोललो त्या दिवशी माझ्या ताईला की तुझ्या नवऱ्याच्या कष्टाचा विजयाचा मात्र फेटा तुझ्या डोक्यावर येणार आहे का? तू म्हटलं लक्ष्मी आहे, तुझ्या पायामध्ये लक्ष्मी आहे, तू 100% विजय होणार म्हणजे होणार हा विश्वास मी तुला दिला। ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत असतात राजकारणामध्ये, ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। साहेब बघा, मला टीका करायचा अधिकार नाही, मला काम करायचा अधिकार आहे। माझा नेता म्हणतो की आपण काम करायचं पुढे जायचं, आम्ही काम करणारी माणसं आहोत। आमची पावलं नेहमी जमिनीवर राहिलेली आणि आमचं लक्ष नेहमी सर्वसामान्य जनतेच्या हिताचं राहिलेलं आहे। इथून मागच्या काळामध्ये जेवढा निधी मनसरला आला असेल त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त 10 पटीने निधी मनसरला दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो। कोण म्हणत असेल की दत्ता गांधळेंचं आता एवढं मोठं पद मिळालं, विकासाचं काय? आपल्याला डिंब्यावरून स्वच्छ पाणी आणि चांगलं शुद्ध पाणी त्याची जबाबदारी नगरपंचायतची राहील, आमची राहील। आपल्या प्रथम सांगतो, कारण दत्ता गांधळच्या पायात चप्पल नाही ना, तर आमच्या डोक्यामध्ये ती शांतता किंबहुना ते वादळ किंबहुना आम्हाला जर तो सन्मान पुन्हा त्याला द्यायचा असेल तर पहिल्यांदा मनसरकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। सीओ आपले या ठिकाणी आहेत, होतकरू आहेत। आता असं प्रशासकीय अधिकारी अशी असं असे जिथं राजा मुलाने दल आले, आता राजा बदललाय साहेब, आता खुर्ची बदलले, आता नेतृत्वामध्ये आले ते शिवसेना आली आहे आणि मी आलोय। मी एक जबाबदार माणूस आहे,
माझ्याकडे जबाबदारी दिली होती. चाकण, खेड, मनसर आणि जुन्नर. चाकण, खेड, मनसर बरोबर सुद्धा किल्ले शिरवून आपला भगवा फडकला, याचा सार्थ अभिमान आमच्या सर्वांना आहे. 100 100 रेटिंग आज आमच्याकडे आहे. जर दक्षिणेला जर अजित दादा असेल तर उत्तरेला शरद दादा, हे सुद्धा तुमच्या पाठीमागे लक्षात ठेवा. आपल्याला एकत्र काम करायचं आहे. सरकारमध्ये आपण एकत्र आहोत. माझे संबंध पालकमंत्री अजितदादाशी चांगले आहेत. एकनाथजी शिंदे साहेब तर आपल्या सर्वांचे नेतेच आहेत आणि देवेंद्रजी साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण काळजी करू नका. आपण हे समन्वय करूया आणि निवडणूक संपली, रोष संपला, टीका संपली, अडचण संपली, मागचं उकरून काढायचं. त्यांनी अपमान केल्यामुळेच तुम्हाला लोकांच्या सहानुभूतीने विजय मिळवला, हे तुम्ही आयुष्यात कधी विसरायचं नाही. त्यामुळे हा सन्मान, हा विजय शिवसेना अतिशय नम्रपणे स्वीकारते. मी इथे प्रमुख म्हणून जबाबदारी म्हणून काम करत असताना मी आमच्या आदरणीय राजश्री दत्ता गांधळे यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी पदग्रहण केलेलं आहे. पुढच्या दिवसांमध्ये टाइम बॉन्ड कार्यक्रम होईल, संपूर्ण नगरपालिकेची रचना येईल आणि या सगळ्या गोष्टीचा कारभार धोरण चालू होईल. आता महिना दीड महिना थोडं स्लो राहील, कारण आता राज्यात निवडणूक चालू आहे शिवसाहेब. महानगरपालिकेमध्ये सगळे व्यस्त आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे 1 महिना 2 महिने प्रश्न सुटायला किंवा वेग घ्यायला थोडा वेळ लागेल. पण 3 महिन्यानंतर जी गाडी सुटेल आपली, ती कुठे थांबणार नाही, बिलकुल थांबणार नाही. आपण चिंता करू नका. त्यामुळे मी सर्व लोकांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण गुन्हा गोविंदाने संसार करू. गुन्हा गोविंदाने राष्ट्रवादी आपली, भाजपा आपली, काँग्रेस आपली, अपक्ष आपले, हे मनसर आपलं, हा तालुका आपला, हा महाराष्ट्र आपला, हा हिंदुस्थान आपला. आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू आणि नवीन वर्षाचा एक निश्चय करू. स्वतःच्या कुटुंबाबरोबर राष्ट्र प्रथम करूया आणि ह्या जगामध्ये राष्ट्राचा हिंदुस्थानचा डंका वाजवूया. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करूया, हा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नगराध्यक्ष महोदयांना विनंती करतो की सर्वसामान्य, गोरगरीब, आम जनता, लोक यांना ऐकून घेण्यासाठी तुम्ही सदैव या खुर्चीचा आपण ताकदीने वापर करा. विकासाचा एक आयडॉल प्रोजेक्ट तयार करा. या पंचर शहराला एक सार्वजनिक विकासासाठी जाधव साहेब एक चांगलं मॉडेल तयार करा. पैसे कमी पडून देणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो आणि सर्व लोकांना नवीन वर्षाच्या पुण्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी.